नमस्कार. काही राज्यांच्या काउन्सिलिंगच्या नोटीस आलेल्या आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण यूपी, उत्तर प्रदेश, त्यानंतर कर्नाटकची एक नोटीस बघितली आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून आपल्या महाराष्ट्र स्टेटला लागून असलेलं राज्य म्हणजेच गुजरातच्या काउन्सिलिंग प्रक्रियेची नोटीस आलेली आहे. म्हणजे थोडक्यात रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग वगैरे सगळं जे आहे तर याबद्दल एक अपडेटेड शेड्यूल्ड त्या वेबसाईटवर आपल्याला दिसतंय. जर समजा आपण या शेड्यूल बद्दल माहिती बघायला गेलो तर आता ही जी वेबसाईट आहे तर ही तुम्ही घरच्या घरी सुद्धा मोबाईलवर सर्च करून बघू शकता. तुम्हाला स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते सध्या तर ही वरती तुम्हाला या टाईपमध्ये सर्च करायचं आहे. जर तुम्ही मोबाईलवर जरी सर्च केलं तरी सुद्धा अशा प्रकारची जी विंडो आहे तर ती तुमच्या मोबाईलवर सुद्धा ओपन होते. आता यानंतर आपल्याला नेमकं यामध्ये बघण्यासारखं काय शेड्यूल्ड नेमकं कसं आलेलं आहे आणि जरी समजा आपल्याला गुजरातचं काउन्सिलिंग करायचं नसेल तरी सुद्धा एक महत्त्वाचा अपडेट आहे या 24 तासातील की आता गुजरातचं काउन्सिलिंग जर सुरू झालं तर लवकरात लवकर महाराष्ट्राचं सुद्धा सुरू होऊ शकतं. कारण यूपीची सुद्धा नोटीस आलेली आहे. यानंतर कर्नाटकमध्ये सुद्धा लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होतील. तामिळनाडूमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशनची जी नोटीस आहे तर ती आलेली आहे. तुम्ही नवीन असाल, जिजाऊ अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की ॲप डाउनलोड करा. म्हणजे येणारे नोटिफिकेशन जे आहे तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता या वेबसाईटवर जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीला होम, अबाउट अस, रूल्स अँड नोटिफिकेशन, युजफुल लिंक्स आणि कॉन्टॅक्ट असं दिसतं. यामध्ये तुम्ही जर समजा क्लिक केलं युजफुल लिंकवर तर तुम्हाला जे पण युजफुल लिंक्स आहेत या ठिकाणच्या, जसं की समजा फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी असेल, कमिटी असेल की ज्या ठिकाणी कॉलेजच्या फीजचं तुम्हाला एक माहिती मिळेल की नेमकी कोणत्या ठिकाणी किती फीज आहे तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं या हेल्पफुल लिंकमध्ये. आता जर समजा आपण याच्या होमवर गेलो आणि याचं जर शेड्यूल बघितलं तर या कोपऱ्यामध्ये लॉग इनचं एक ऑप्शन आहे आणि या लॉग इनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लॉग इन फॉर अंडर ग्रॅज्युएट मेडिकल ऑब्लिक डेंटल ऑब्लिक आयुर्वेदिक होमिओपॅथिक ऍडमिशन असं दिलेलं आहे. आणि हे जे काय लॉग इन आहे हे जर आपण समजा यावर जर क्लिक केलं, तुम्हाला इकडं क्लिक न करताना या विंडोवर क्लिक करायचं, इथं क्लिक करायचंय. जर आपण क्लिक केलं तर समोर तुम्हाला एक समोरची वेबसाईट म्हणजे थोडक्यात एक टॅब ओपन होते. ऍडमिशन कमिटी फॉर प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन कोर्सेस. आता ही जी गुजरातची वेबसाईट आहे तर यामध्ये सुरुवातीला तर तुम्हाला तुमचा पिन जो आहे तर तो परचेस करावा लागतो. त्यानंतर कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन आणि लॉग इन होतं. यामध्ये हेल्प सेंटरची एक लिस्ट दिलेली आहे. ते हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे 24 तासातील अपडेट आहे. आणि यासोबतच जर तुम्हाला समजा कर्नाटकमध्ये तुम्ही आतापर्यंत जर फॉर्म भरलेला नसेल तर कर्नाटकचे फॉर्म सुद्धा लवकरात लवकर सुरू होऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही आता सध्या अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता समजा आमच्याकडेच काउन्सिलिंग केली पाहिजे असा विषय नाही, पण ज्या कोणी काउन्सिलर सोबत तुम्ही कनेक्टेड असाल तर तुम्हाला त्यांचे व्हॉट्सअपचे अपडेट आहेत तर ते रेग्युलर येत असतीलच. तर त्यानुसार त्या अपडेट्सचा फॉलो करत करत तुम्हाला पुढची प्रक्रिया जी आहे तर ती करायची. आणि जर समजा तुम्ही आमच्या ॲपला जरी जॉईन असाल तरी सुद्धा तुम्हाला थोडं ॲपवर आता फोकस करायचं. ॲपचे जे नोटिफिकेशन आहे तर ते बंद करू नका, कारण वेळोवेळी येणारे जे पण अपडेट्स आहेत तर ते ॲपवर सुद्धा दिले जातात. तर त्यामुळे त्याला नोटिफिकेशनला बंद नका करू. आता याची जर आपण नोटीस बघितली तर नेमकं काय काय दिलेलं आहे नोटीसमध्ये तर ते आपण बघूया. बघा आता समजा ही गुजरात स्टेटची जी नोटीस आहे यामध्ये सुरुवातीला तर लँग्वेज जी आहे तर ती लँग्वेज आता जर स्क्रोल केला आपण याला तर हे इंग्लिशमधून सुद्धा दिसतं. आता यामध्ये तुम्हाला काही असा विशेष आता जर लँग्वेज वाचता येत असेल कोणाला तर समजेल, पण आता समजा आपण जर याला वरती स्क्रोल करत घेतलं तर हे इंग्लिशमधून सुद्धा दिलेलं आहे की नेमकी माहिती नेमकी कशी आहे. ऍडमिशन कमिटी फॉर प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशनल कोर्सेस, म्हणजे आता मी तुम्हाला जी वेबसाईट दाखवली तर तीच वेबसाईट आणि गव्हर्नमेंट ऑफ गुजरात तर या राज्याची ही नोटीस आहे. आणि 2024-25 या काउन्सिलिंग वर्षासाठीची ही नोटीस, म्हणजे यावर्षी ज्या पण ऍडमिशन होतील फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला तर त्यासाठी. आता यामध्ये ऑनलाईन पिन परचेस म्हणजे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं काउन्सिलिंग चालत असतं. तर त्यामध्ये प्रत्येक राज्याचे नियम वेगळे असतात, रजिस्ट्रेशनची पद्धत वेगळी असते. तुम्ही तामिळनाडूमध्ये कराल, तुम्ही तेलंगणामध्ये कराल, तुम्हाला ग्रुप ए, ग्रुप बी अशा कॅटेगरी सीट मिळतील. कॅटेगरी ए, कॅटेगरी बी. तुम्हाला कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉज मिळतील. हे प्रत्येक राज्यानुसार वेगळं असतं. महाराष्ट्रामध्ये जे काउन्सिलिंग आहे तर ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी सुद्धा करू शकता. एवढं सोपं असतं, कारण हे सगळं महाराष्ट्रातला बऱ्याचशा नोटीस ज्या आहे तर त्या एकदम समजण्यासारख्या असतात. काही एवढं किचकट काम महाराष्ट्रामध्ये नाही, पण आउट ऑफ स्टेटमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्या अगोदर कन्फ्युज्ड करतात माणसाला. तर त्यामुळं थोडं कसं आहे, थोडी जरी चूक झाली तर खूप मोठं नुकसान होतं. आता यूपी मध्ये सुद्धा तसंच आहे.
ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर नोडल सेंटरला जॉईनिंग, कॉलेजच्या नावाचा डीडी काढणं, ह्या सगळ्या किचकट प्रक्रिया मधून जावं लागतं. आता बघा, ऑनलाईन पिन परचेसमध्ये तुम्हाला 3/8/2024 म्हणजे आजची डेट आहे, तर आजपासून तुम्हाला 13 तारखेपर्यंत पिन परचेस करायचं. आता हे पिन परचेस वगैरे काय, जर समजा तुम्हाला तिकडचं काउन्सिलिंग करायचं असेल तरच या गोष्टी करू शकता. रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, तर आजपासूनच रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. 13 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 5 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आहे. आणि या ठिकाणी खाली काही फीज दिलेल्या आहे की रिफंडेबल किती आणि नॉन रिफंडेबल किती. आता प्रत्येक स्टेटचं हे वेगवेगळ्या प्रकारच्या फीज असतात की काही रिफंडेबल असतात, काही नॉन रिफंडेबल असतात. जसं आपण समजा यूपीचा विचार केला तर 2 लाख रुपये एमबीबीएस साठी डिपॉझिट ते घेतात, पण हे 2 लाख रुपये परत येतात. यामध्ये एक महत्वाचं असतं की तुमची काही चूक व्हायला नको. तर त्यामुळं कोणत्याही राज्याचं जर काउन्सिलिंग करायचं असेल, सध्या खूप कॉम्पिटिशन आहे. महाराष्ट्रामध्ये सीट मिळणं यावर्षी एवढं सोपं राहिलेलं नाही. तुम्हाला जर आउट ऑफ स्टेट जर सीट मिळवायची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर डिसिजन घ्यावं लागेल. कारण काय, महाराष्ट्रामध्ये जे मुलं सध्या वेट करतायत तर त्यांना आता नंतर मग आउट ऑफ स्टेटची आयडिया सुचल. कारण सुरुवातीला महाराष्ट्र बघतील, नंतर मग आउट ऑफ स्टेट जातील. तर हे जे हायर स्कोअरवाले त्यांना जर महाराष्ट्रात सीट नाही मिळाली तर हे नक्कीच सेकंड थर्ड राऊंडला आउट ऑफ स्टेटचा विचार करतात दरवर्षी. तर त्यामुळे तुमचा स्कोअर जर कमी असेल तर तुम्ही आतापासून आताच एखादं आउट ऑफ स्टेट हाताशी ठेवायला पाहिजे. ओके, आज आपण थांबूया. बाय.